एका राजाच्या राजवाड्यात एक सुंदर बाग होती, ज्यामध्ये द्राक्षांची एक वेल होती. तिथे दररोज एक चिमणी यायची आणि गोड द्राक्षे निवडून खायची, तर अर्धवट पिकलेली आणि आंबट द्राक्षे खाली टाकून द्यायची. माळ्याने चिमणीला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती त्याच्या हातात लागली नाही. शेवटी निराश होऊन माळ्याने राजा भानुप्रतापाला ही गोष्ट सांगितली. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले. त्याने चिमणीला धडा शिकवण्याचा निश्चय केला आणि बागेत तो लपून बसला. जेव्हा चिमणी द्राक्षे खाण्यासाठी आली तेव्हा राजाने वेगाने तिला पकडले. राजाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा चिमणी म्हणाली, हे राजन, मला मारू नका, मी तुम्हाला 4 महत्वाच्या गोष्टी सांगते. राजा म्हणाला, लवकर सांग. चिमणी म्हणाली, हे राजन, पहिली गोष्ट म्हणजे हातात आलेल्या शत्रूला कधीच सोडू नये. राजाने विचारले, दुसरी गोष्ट काय आहे? चिमणी म्हणाली, अशक्य गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गेलेल्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करू नये. राजा म्हणाला, आता चौथी गोष्ट ही सांग. त्यावर चिमणी म्हणाली, चौथी गोष्ट फार गूढ आहे आणि रहस्यमय आहे. मला थोडे सैल सोडा, कारण माझा श्वास गुदमरत आहे. मोकळा श्वास घेतल्यानंतर मी ती सांगू शकेन. चिमणीच्या बोलण्याने राजा गोंधळला आणि त्याने हात थोडा सैल केला. लगेच चिमणी उडाली आणि एका फांदीवर जाऊन बसली. मग ती म्हणाली, माझ्या पोटात 2 हिरे आहेत. हे ऐकून राजा खूपच दुःखी झाला. त्याला पश्चाताप होऊ लागला. त्याची अवस्था पाहून चिमणी म्हणाली, हे राजन, केवळ ज्ञान ऐकून आणि वाचून उपयोग होत नाही, त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग केला पाहिजे. तुम्ही माझ्या शिकवणीकडे लक्ष दिले नाही. मी तुमची शत्रू होते, तरीही तुम्ही मला पकडून सोडून दिले. मी सांगितलेल्या अशक्य गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवला की माझ्या पोटात 2 हिरे आहेत आणि ते तुमच्या हाती लागले नाहीत, म्हणून तुम्ही पश्चाताप करत आहात. केवळ उपदेश ऐकून उपयोग नाही, तो आचरणात आणल्याशिवाय त्याला काहीच किंमत राहत नाही. स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.